भारतात महिलांच्या संरक्षणासाठी खूप मजबूत कायदे आहेत, नाही का? पण ते फक्त कागदावरच आहेत की प्रत्यक्षातही काम करतात? चला आज याच महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर शोधूया आणि पाहूया की हे कायदे महिलांना नक्की कोणते अधिकार देतात. या प्रवासाची सुरुवात एका खूप शक्तिशाली विचाराने करूया. स्वामी विवेकानंद म्हणाले होते, एका पंखावर पक्षी उडू शकत नाही. याचा अर्थ अगदी स्पष्ट आहे. महिलांची प्रगती झाल्याशिवाय देशाची प्रगती होणं शक्यच नाही. आपला भारत देश आहे ना खरंच विरोधाभासांनी भरलेला आहे. म्हणजे बघा, एकीकडे आपण महिलांना देवी म्हणून पूजतो, त्यांना आदराने वागवतो, पण त्याचवेळी दुसरीकडे त्यांच्यावरच प्रचंड अत्याचार होतात. ही दोन टोकाची चित्र एकाच देशात कशी काय असू शकतात? आज आपण याच गुंतागुंतीच्या प्रश्नावर लक्ष केंद्रित करणार आहोत. तर मग या गंभीर परिस्थितीला तोंड देण्यासाठी आपल्याकडे एक मजबूत कायदेशीर कवच आहे. पण हे कवच नेमकं आहे तरी काय? ते महिलांना नक्की कसं संरक्षण देतं? चला तेच आता जाणून घेऊया. महिलांना जे हक्क मिळाले आहेत ते आपण दोन मुख्य भागांमध्ये समजू शकतो. पहिले आहेत घटनात्मक हक्क, जे थेट आपल्या संविधानातून येतात आणि समानतेचा पायाच रचतात. आणि दुसरे आहेत कायदेशीर हक्क, जे संसदेने वेळोवेळी कायदे बनवून दिले आहेत आणि जे विशिष्ट परिस्थितीत महिलांना संरक्षण देतात. आपल्या संविधानानेच याची सुरुवात केली आहे बरं का. आपलं संविधान स्पष्टपणे सांगतं की लिंगावरून कोणाशीही भेदभाव करता येणार नाही. ते समान कामासाठी समान वेतन या तत्वाची पूर्ण हमी देतं. इतकंच नाही तर कामाच्या ठिकाणी महिलांसाठी सुरक्षित वातावरण आणि प्रसूती रजा देणंही बंधनकारक करतं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे महिलांचा आदर करणं हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य मानलं गेलं आहे. महिलांच्या हक्कांसाठीचा हा जो लढा आहे तो काही आजचा नाही, तो अनेक दशकांपासून सुरू आहे. म्हणजे 1829 मध्ये सतीप्रथेवर बंदी घालण्यापासून ते 2013 मध्ये कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक छळाविरोधात कायदा करण्यापर्यंत हा एक खूप मोठा प्रवास आहे. हे कायदे म्हणजे समाजात सकारात्मक बदल घडवणारे महत्त्वाचे टप्पे आहेत. बरं, हे झाले मोठे कायदे. आता आपण काही अशा विशिष्ट आणि व्यावहारिक हक्कांबद्दल बोलूया जे रोजच्या आयुष्यात महिलांच्या संरक्षणासाठी खरंच खूप महत्त्वाचे आहेत. जरा विचार करा, एक स्त्री आणि तिचा पुरुष सहकारी अगदी एकसारखं काम करत आहेत, पण पुरुषाला जास्त पगार मिळतो. हे चूक आहे नाही का? म्हणूनच आपल्याकडे 1976चा समान मोबदला कायदा आहे. तो अगदी स्पष्टपणे सांगतो, काम समान तर पगारही समान. लिंगाच्या आधारावर पगारात कोणताही भेदभाव करता येणार नाही. एखाद्या महिलेवर जरी गुन्हा दाखल झाला असला तरी तिच्या प्रतिष्ठेचा आदर करणं कायद्याने बंधनकारक आहे. उदाहरणार्थ, जर तिची कोणतीही वैद्यकीय तपासणी करायची असेल तर ती फक्त महिला डॉक्टरच करू शकते किंवा निदान दुसऱ्या महिलेच्या उपस्थितीतच व्हायला हवी. हा तिच्या प्रतिष्ठेचा आणि सभ्यतेचा हक्क आहे. हा एक खूप महत्त्वाचा अधिकार आहे जो महिलांना पोलिसांच्या अधिकाराच्या गैरवापरापासून वाचवतो. म्हणजे बघा, कोणत्याही महिलेला सूर्यास्तानंतर आणि सूर्योदयापूर्वी अटक केली जाऊ शकत नाही. जर तसं करणं खूपच गरजेचं असेल तर त्यासाठी प्रथम श्रेणीच्या दंडाधिकाऱ्याची परवानगी लागते. इतकंच काय तर तिची चौकशीसुद्धा तिच्या घरी महिला पोलिसांच्या आणि घरच्यांच्या उपस्थितीत करावी लागते. आता हा एक असा प्रश्न आहे जो अनेकांना पडतो. समजा गुन्हा एका ठिकाणी घडलाय आणि तक्रार करणारी व्यक्ती दुसऱ्या ठिकाणी आहे, तर मग तक्रार कुठे नोंदवायची? या प्रश्नाचं उत्तर एका अत्यंत महत्त्वाच्या अधिकारात दडलेलं आहे. आणि त्या प्रश्नाचं उत्तर आहे शून्य FIRचा हक्क. हा एक असा अधिकार आहे जो पीडितांना खूप मोठी ताकद देतो. तर हा शून्य FIR म्हणजे नक्की काय? समजा गुन्हा मुंबईत घडला, पण पीडित व्यक्ती पुण्याला पोहोचली आहे, तर तिला तक्रार करण्यासाठी परत मुंबईला जायची अजिबात गरज नाही. ती पुण्यातील कोणत्याही पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवू शकते. पोलीस ही आमची हद्द नाही असं म्हणून तिला परत पाठवू शकत नाहीत. त्यांना ती तक्रार नोंदवून घ्यावीच लागते आणि मग ते स्वतःच ती मुंबई पोलिसांकडे पाठवतात. यामुळे पीडितेचा वेळ आणि त्रास दोन्ही वाचतो आणि न्यायाची प्रक्रिया लगेच सुरू होते. आतापर्यंत आपण पाहिलं की कागदावर कायदे किती मजबूत आहेत, पण जमिनीवरचं वास्तव काय आहे? चला आता या वास्तवाकडे वळूया. हे आकडे बघा, हे खरंच खूप चिंताजनक आहेत. भारतात आजही 100 पैकी फक्त 65 महिला साक्षर आहेत, तर पुरुषांमध्ये हेच प्रमाण 82 आहे. म्हणजे ही जवळपास 17% तफावत आहे. शिक्षणातील ही एवढी मोठी दरीच महिलांच्या प्रगतीमधील सर्वात मोठा अडथळा ठरते. आणि या साक्षरतेच्या दरीचा थेट परिणाम काय होतो माहितीये? तो थेट महिलांच्या हक्कांवर होतो. जर एखाद्या महिलेला तिचे हक्क काय आहेत हेच वाचता किंवा समजू शकत नसेल तर तिथे वापरणार कशी? त्यामुळे शिक्षणाचा अभाव हा हक्कांच्या अंमलबजावणीतील एक खूप मोठा अडथळा आहे. शिक्षण हा काही एकमेव अडथळा नाही. आजही
अनेक महिला घराच्या आणि मुलांच्या जबाबदारीच्या ओझ्याखाली पूर्णपणे दबलेल्या आहेत. या दुहेरी जबाबदारीमुळे त्यांना नोकरीत किंवा व्यवसायात पुढे जाणं जवळजवळ अशक्य होऊन बसतं. आणि या सगळ्यावर गरिबीचं सावट असतंच, जे त्यांना अनेकदा शोषणाच्या खाईत ढकलतं. हेच ते कठोर वास्तव आहे. आणि ह्या सगळ्या समस्यांवर जणू काही मीठ चोळण्याचं काम करते ती म्हणजे आपली न्यायव्यवस्था. ती खूप संथ आहे, तिच्यावर कामाचा प्रचंड बोझा आहे आणि निधीचीही कमतरता आहे. त्यामुळे कायदे असून सुद्धा पीडित महिलांना वेळेवर न्याय मिळणं खूप कठीण होऊन बसतं. तर मग आता प्रश्न उरतो की या सगळ्या आव्हानांवर मात कशी करायची, कायद्यांना वास्तवात कसं आणायचं. चला आता आपण पुढच्या मार्गाबद्दल बोलूया. या प्रश्नाचं उत्तर एका खूप सुंदर विचारात दडलंय. जेव्हा महिला पुढे जातात तेव्हा कुटुंब पुढे जातं, गाव पुढे जातं आणि राष्ट्र पुढे जातं. हे वाक्य या संपूर्ण चर्चेचं सार सांगतं. महिलांची प्रगती ही फक्त त्यांची वैयक्तिक गोष्ट नाही, तर ती संपूर्ण देशाच्या विकासाची गुरुकिल्ली आहे. तर मग या सगळ्यातून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते. फक्त कायदे बनून भागणार नाही, ते लोकांपर्यंत पोचायला हवेत, त्यांच्याबद्दल जागरूकता निर्माण व्हायला हवी आणि त्यांची कठोर अंमलबजावणी व्हायला हवी. जागरूकता आणि अंमलबजावणी याच दोन गोष्टींवर खरा बदल अवलंबून आहे. चला जाता जाता एका महत्त्वाच्या प्रश्नावर विचार करूया. कायदे तर कागदावर आहेत, पण त्यांना प्रत्येक महिलेच्या आयुष्यातलं सत्य बनवण्यासाठी काय करावं लागेल? याचं उत्तर शोधणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे.